गागोदे येथील सत्याग्रह आंदोलनाला स्थगिती. पेण तालुक्यातील गागोदे येथील सत्याग्रह आंदोलन या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. अनेक वर्षापासून रस्त्याची दुरावस्था झाली होती, परंतु याकडे कुठेही लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधी यांना वेळ नाही. म्हणून संदीप पाटील यांनी सत्याग्रह आंदोलन हातात घेतलं आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. अनेक वर्षापासून वन विभागाचे अधिकारी या रस्त्याला परवानगी देत नव्हते. लोकांच्या कमरा मोडल्या, गाड्यांचे काम निघाली, परंतु या निगरट अधिकाऱ्यांना काही पडलं नव्हतं. एकीकडे बांधकाम खात्याचे अधिकारी काम करायला घेतलं की वन विभागाचे अधिकारी येऊन ते काम थांबवणार. या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडले होते. यासाठी संदीप पाटील यांनी गागोदे येथील सत्याग्रह आंदोलन पुकारले होते. त्यांच्या आंदोलनामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली आणि त्यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना परवानगी देऊन काम सुरू करा असं सांगितलं. लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे असे बांधकाम खात्याचे अधिकारी यांनीही सर्वांच्या समोर स्पष्ट सांगितले आहे. सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड, पेण, रायगड. राहुल पाटील साहेब यांच्या परवानगीने त्यांनी दिलेल्या ओरली परवानगीनुसार उद्या गागोदे खिंडीमधील खड्डे भरायचे व डांबरीकरणाचे काम उद्या चालू होण्याची मी ग्वाही देतो. सदरील कामास जय मात्रे हे ठेकेदार संबंधित काम करत असून या ठेकेदारावर माझी राहुल पाटील साहेबांना एक विनंती, कुठलेही गुन्हे दाखल करण्यात येऊ नये. लोकभावनांचा आदर करून डांबरीकरणाच्या कामाला कुठलेही होणार नाही याची ग्वाही राहुल पाटील साहेबांकडून आज ओरली मिळाली. ते त्यांचा मी धन्यवाद हे करतो आणि उद्यापासून काम चालू होईल अशी ग्वाही देतो. सुरू होता आणि वरून तुम्हाला काहीतरी आदेश आलेले आहेत, काय सांगाल तुम्ही? ओके, आमच्या वरिष्ठ कार्यालयातून असे आदेश प्राप्त झालेत आम्हाला की हे नॅशनल हायवेकडून जे काम होईल त्याच्यासाठी वरिष्ठ कार्यालयात म्हणजे आमच्या सीसीएफ ऑफिसमध्ये परमिशनसाठी पाठवलेलं आहे पत्र आणि ती येईपर्यंत सर म्हटले की त्यांचं जे काम सुरू असेल ते सुरू करायला त्यांना परमिशन देण्यात आली आहे. सरांनी सर्वांदेखत ते दिलेलं आहे आणि त्या कामात आम्ही कुठलाही अडथळा आणणार नाही वन विभाग. ठीक आहे, बस ठीक आहे. आज आम्ही गागोदे बस थांबा विनोबांचं जन्मस्थान इथे सुरक्षित रस्ता हक्क सत्याग्रह आम्ही सुरू केलेला होता, परंतु वन विभाग, संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग, नॅशनल हायवे आणि येथील असलेले कायदा सुव्यवस्था लागणारे पोलीस हे सर्व इथे आलेले आहेत आणि सर्वांनी संबंधित यंत्रणा आणि वन विभागाने आम्हाला सांगितलं की उद्या आम्ही या रस्त्याच्या कामाला सुरुवात करतोय असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. वन विभागाकडून काय आपल्याला आश्वासन आहे? वन विभागांनी आताच त्यांचे जिल्ह्याचे जे अधिकारी राहुल पाटील आणि इथले सुद्धा जे अधिकारी मॅडम आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेले की तुम्ही कामाला सुरुवात करा, आमचं वन खातं कुठेही तुम्हाला आडवं येणार नाही. महाराष्ट्र राज्य संघटनेचे संघटक संदीप पाटील यांच्या या अध्यक्षतेखाली आम्ही हा रस्ता रोको आंदोलन करत आहे. या रस्त्यावर आम्ही मेंढोर चालक मालक संघटना पेण तालुका हे प्रवास करत आहोत. या प्रवासात म्हणजे आमच्या गाड्यांचे हा निकृष्ट दर्जाचा रोड, आमच्या गाड्यांचे कामं निघतात. आमच्या गाड्यात प्रवासी करणारी शाळेतली मुलं, आजारी माणसं आणि गरोदरी माता भगिनी यांचे खूप प्रमाणात हाल होतात. आम्ही शासन दरबारी आमच्या व्यथा मांडल्या. या व्यथेची कुठलीही जाणीव या अधिकाऱ्यांना, या प्रशासनाला नाही. त्यामुळे आज आमचा हा इथे सत्यशोधक संघटक, महाराष्ट्र राज्याचे संघटक संदीप यांना आम्ही मेंढोर चालक मालक संघटना पेण तालुका, पेण पूर्व विभाग आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा इथं दिलेला आहे. तरी पण शासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर हा रोड पूर्ववत करावा. आम्हाला कॉन्क्रीटकरण नको, जो डांबरीकरण रोड आहे या वन विभागाच्या म्हणजे अधिकाराखाली कचाट्यात जो सापडलेला आहे कॉन्क्रीटकरण, तो कॉन्क्रीटकरण आम्हाला नको. आम्हाला पूर्वपात चालत आलेला हा डांबरीकरणाचा रोड आहे तो त्या परिस्थितीत आम्हाला करून द्यावा, एवढीच नाही. साहेब, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नाही म्हणून हा रस्ता झाला नाही. बांधकाम खात्याचे अधिकारी इथंशी येऊन काम करत होते आणि वन विभागाचे अधिकारी त्यांना काम करून देत नव्हते. जर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी जर दिली नाही तर हा रस्ता होणार नाही आणि जर रस्ता झाला नाही तर आपल्या ज्या मिनिटवर चालणार आहेत तुमचं पुढचं पाऊल कसं असणार आहे? आमचं जर वन विभाग अधिकाऱ्यांनी जर या रस्त्याला मंजुरी दिली नाही तर आमचं पुढचं आंदोलन हे अति उद्रेकपणाने आम्ही सादर करू.
वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष सुनील धामणकर, आमचे मित्र संदीप पाटील, सत्यशोधक संघटना त्यांची आहे. त्या संघटनेच्या मार्फत सामाजिक कार्य ह्या भागामध्ये ते करतात आणि आमच्या पेण खोपोली रस्त्याचा जो प्रश्न आहे तो 6 वर्षापासून चालू आहे. आणि हा जो प्रश्न आहे हा फक्त कागदी घोड्यावरती अडकलेला आहे. हा त्याचा फुटबॉल करतो, PWD वाले त्यांचा फुटबॉल करतात आणि मध्ये सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देतात. आमचे तरुण मुलं जवळजवळ 1500-1600 मुलं रोज बाईकवरती पेण खोपोली MIDCमध्ये जाऊन कामं करतात. ह्याच्यावरती रात्री अपरात्री येताना त्यांचे ॲक्सिडेंट झालेले आहेत. त्यांच्यामुळं त्यांच्या कुटुंबावरती काय परिणाम झाला आहे ह्याच्याशी कुठल्याही अधिकाऱ्याला म्हणा किंवा कुठल्याही वरच्या माणसाला काही घेणं देणं पडलं नाही. पण आमचे मित्र संदीप पाटील हे त्याच्यासाठी तळमळीने काम करतात आणि त्यांची तळमळ बघून वंचित बहुजन आघाडीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आणि सक्रिय त्यांच्याबरोबर राहिलेले आहे. हे जर काम करत असेल तर हे जे सरकारी अधिकारी आहेत कागदी घोडे नाचवतात, या घोड्यांना कुठेतरी लगाम बसला पाहिजे आणि त्याच्यासाठी नुसतं सामाजिक एकत्र येऊन चाललं नाही तर ह्यांच्या मेंढ्यावर आपल्याला बसायला लागेल. प्रशासनाच्या मेंढ्यावर बसायचं का तर कागदी घोडे ते नाचवतात. ते कसे नाचवायचे आहेत ते त्यांना माहिती आहेत. म्हणून ते काय सांगतात, अरे फॉरेस्टवाल्यांनी परमिशन नाही दिली, अरे PWD वाल्यांनी परमिशन नाही दिली. मग जर त्या परमिशन जर तुम्हाला भेटत नाही तर गॅसची परमिशन कशी काय गेली? आम्ही हा प्रश्न मागे पण यांना विचारला होता. त्यावेळेला हे दोन्ही विभाग शांतपणे बसले आणि आता जे आले ते म्हणतात की आम्हाला अधिकार नाही आहे. मग अधिकार नाही आहे ते वरचे जे ह्यांचे अधिकारी आहेत ते ह्यांना फक्त फुटबॉल म्हणून खेळायला पाठवतात का सर्वसामान्य जनतेबरोबर? असा वंचित आघाडीचा प्रश्न आहे यांना की तुम्ही तुमचे अधिकारी पाठवता पण त्याच्यामध्ये जनतेला पण फुटबॉल म्हणून समजता का तुम्ही? मग तुमचा गोलकीपर कोण आहे त्याला पुढे आणा. या सर्वसामान्य जनतेला त्या गोलकीपरबरोबर बोलायचं आहे का तर तो गोल अडवणार आहे ना. मग हा गोल कधी आणणार हे आम्हाला PWDला आणि फॉरेस्टला सांगणं आहे. आणि हे नुसतं विनंती नाही तर कळकळी पण आम्ही एकदा करून बघितलेली आहे. संदीप पाटलांना जर याच्यानंतर जर परत उपोषणाची पाळी किंवा सत्याग्रहाची वेळ आली तर मग वंचित बहुजन आघाडीची काय ताकद आहे ते आम्ही सांगू की फुटबॉल नक्की कुठं जायचा.